जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य आत्माचा कारक मानलेला आहे, चंद्रमा मनाचा कारक मानला जातो, तर बुध भगवान बुद्धी, तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता, संवाद, माहिती, व्यापार, गणित, लेखन, संशोधन, शिक्षण आणि निर्णय प्रक्रियेचे कारक शास्त्राने बुध भगवंताला मानलेले आहे. पण फार कमी लोकांना माहिती आहे की बुध हा फक्त ज्ञानाचा ग्रह नाही, तो मानवी मेंदूमधील माहिती प्रक्रिया करण्याच्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करतो. तो म्हणजे बुध ग्रह. आधुनिक विज्ञानाच्या भाषेमध्ये बोलायचे झाले तर बुध ग्रह आपल्या निरीक्षण शक्ती, तर्कबुद्धी, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य, माहितीचे विश्लेषण आणि परिस्थिती समजून घेण्याचे क्षमतेचे प्रतीक शास्त्राने बुध ग्रहाला मानलेले आहे. याच कारणामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला राजकुमार देखील म्हटलेले आहे. कारण राज्य चालवण्यासाठी शक्तीपेक्षा बुद्धी अधिक महत्वाची असते. युद्ध जिंकण्यासाठी शस्त्र लागतात, पण साम्राज्य टिकवण्यासाठी बुद्धी लागते. व्यवसाय उभा करण्यासाठी पैसा लागतो, पण तो वाढवण्यासाठी योग्य निर्णय लागतात. नातेसंबंध निर्माण करण्यासाठी भावना लागतात, पण टिकवण्यासाठी संवाद लागतो. आणि या सर्व गोष्टीचे स्वामी म्हणजे शास्त्राने बुध भगवंताला मानलेला आहे. बुध भगवान या काळामध्ये वक्री होणार आहे. म्हणजे नेमके काय? लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे की वक्री ग्रह कायमस्वरूपी अशुभ परिणाम करतात किंवा अशुभ ग्रह असतात म्हणून. परंतु वास्तविकता वेगळीच आहे. कारण जेव्हा देखील बुध भगवान वक्री होतात, तेव्हा तो बाह्य जगातील वेग कमी करून व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याचा पुनर्विचार करायला लावायला भाग पाडतात. वक्री बुध भगवान म्हणजे शिक्षा नाही, वक्री बुध भगवान म्हणजे पुनरावलोकनाचा काळ आहे. वक्री बुध भगवान म्हणजे कर्माचे ऑडिट आहे. वक्री बुध भगवान म्हणजे अपूर्ण राहिलेल्या सर्व गोष्टी पुन्हा समोर येणे आहे. ज्या व्यक्तींना आपण चुकीच्या पद्धतीने समजून घेतले, ज्या संधी आपण गमावल्या, ज्या निर्णयांचे परिणाम आपण अजून समजले नाही किंवा ज्या निर्णयांचा परिणाम आपल्याला अजून देखील समजला नाही, त्या सर्व गोष्टी या काळामध्ये पुन्हा समोर येऊ शकतात. त्याचप्रमाणे आता अशाच काही घटना कन्या लग्न अन्य कन्या राशीच्या जातकांसाठी घडणार आहे. कारण कन्या लग्नासाठी बुध ग्रह हा फक्त लग्नेश नसून दशम स्थानाचा देखील मालक आहे. या काळामध्ये तुमचे ग्रह किंवा तुमचे व्यक्तित्व, आरोग्य, विचारशक्ती आणि करिअर, व्यवसाय, प्रतिष्ठा, सामाजिक स्थान आणि जीवनाची दिशा नियंत्रित या काळामध्ये बुध भगवान करणार आहे. ते म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये बुध भगवान स्वतःच्याच म्हणजे मिथुन राशीमध्ये वक्री होणार आहे. आणि ते देखील कन्या लग्न कन्या राशीवाल्यांसाठी दशम स्थानामध्ये. दशम स्थानाच्या दृष्टीने शास्त्रामध्ये कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी दशम स्थानामध्ये मिथुन राशी येत आहे. आणि दशम स्थानामध्ये शास्त्राने कर्म, करिअर, व्यवसाय, अधिकार, व्यक्तीचे नेतृत्व, व्यक्तीचे राजकारण, सार्वजनिक जीवन, पद, प्रतिष्ठा आणि सामाजिक ओळख ही शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये दशम स्थानामध्ये बघितलेला आहे. म्हणून हा काळ करिअरचा नाही, तर हा काळ तुमच्या संपूर्ण जीवन दशेचा महत्वाचा काळ असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांसाठी. तो म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026. म्हणूनच या काळामध्ये माहितीच्या सत्तेवरती खूप जास्त प्रश्न या काळामध्ये उभा राहणार आहे. सोशल मीडियावरती काही महत्वाच्या चर्चा देखील या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जुनी प्रकरणे देखील या काळामध्ये पुन्हा चर्चेत येऊ शकतात, यात बुध भगवंताच्या गोचरमध्ये. राजकीय वक्तव्यांवरून देखील या काळामध्ये वाद बघायला भेटणार आहे या बुध भगवंताच्या वक्री अवस्थेमध्ये. विशेष करून जे कोणी कन्या लग्न आणि कन्या राशीचे व्यक्ती असतील, त्यांनी या सर्व गोष्टी टाळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. सरकारी कागदपत्रे किंवा निर्णयांचे पुनरावलोकन देखील करणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये. व्यापार, अर्थव्यवस्थेमध्ये देखील धोरणात्मक चर्चा या काळामध्ये होऊ शकते या वक्री बुधाच्या काळामध्ये. शिक्षण, तंत्रज्ञान आणि माध्यम क्षेत्रामधील देखील काही मोठ्या प्रमाणात बदल या काळामध्ये जाणवणार आहेत कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांना आणि ओव्हरऑल देखील. कारण की लोकांना या काळामध्ये माहिती मिळेल, पण खरी माहिती आणि चुकीची माहिती यामधील फरक ओळखणे खूप महत्वाचे असणार आहे. आणि तो काळ म्हणजे हा बुध भगवंताचा वक्री अवस्थेचा काळ असणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये करिअर आणि व्यावसायिक दृष्टींसाठी हा गोचर परिस्थितीचा प्रभाव अत्यंत महत्व आणि निर्णायक असणार आहे. कारण की काही लोकांना अचानक नवीन संधी देखील या काळामध्ये मिळू शकते, तर काही व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांच्या वर्तमान नोकरीचे खरे स्वरूप देखील या काळामध्ये समजू शकते. काहींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा या काळामध्ये मिळणार आहे, तर काही लोकांना जुन्या संपर्कांमधून देखील नवीन काम या काळामध्ये कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांना मिळणार आहे. पण हा काळ धावपळीचा नाही, हा काळ योग्य दिशा निवडण्याचा असणार आहे. कारण की या काळामध्ये तुमची बिनाकामी धावपळ थांबून योग्य दिशा निवडण्याचा काळ देखील तुमच्यासाठी या काळामध्ये कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार. आर्थिकतेच्या बाबतीत या काळामध्ये अनेक कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या पैशाच्या व्यवस्थापनातील चुका देखील या काळामध्ये समजून लागणार आहे. विशेष म्हणजे अडकलेले पैसे मिळण्याचे योग देखील या काळामध्ये निर्माण होत आहे कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांचे. जुने व्यवहार देखील तुमचे या काळामध्ये पुन्हा होऊ शकतात. परंतु या काळामध्ये तुम्ही भावनिक निर्णय घेऊन मोठ्या आर्थिक जोखमी टाळणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांसाठी.
विवाहाच्या संबंधाने, प्रेमाच्या संबंधाने, नात्याच्या संबंधाने या काळामध्ये जुन्या नात्यांबद्दल तुम्हाला कुठेतरी नवीन विचार देखील या काळामध्ये सुरू होऊ शकतात कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी. काही लोकांच्या आयुष्यात भूतकाळातील काही व्यक्ती देखील पुन्हा परत येण्याचा काळ हा असणार आहे वक्री बुधाचा कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी. काही महत्वाचे गैरसमज देखील ते दूर होऊ शकतात या काळामध्ये तुमचे. ज्यांचे नाते मजबूत आहेत त्यांच्यामध्ये या काळामध्ये विश्वास वाढणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी. दशम स्थानातील बुध भगवान मिथुन राशीस्थ असल्यामुळे आणि वक्री अवस्थेत गेल्यामुळे जिथे फक्त भ्रम आहे तिथे वास्तव देखील या काळामध्ये समोर येऊ शकतात. ज्या कुठल्या तरी गोष्टी फक्त ऐकू गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवत आहात त्या गोष्टीची सत्यता देखील या काळामध्ये तुम्हाला समजणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी. कौटुंबिक गोष्टीसाठी घरातील प्रलंबित विषय तुमचे पुन्हा या काळामध्ये चर्चेत येऊ शकतात. मालमत्ता, जबाबदाऱ्या, कुटुंबातील संवाद किंवा आर्थिक नियोजन यावर तुमचे या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे लक्ष केंद्रित होऊ शकते. खूप जास्त प्रमाणात तुम्ही खोलवर जाऊन या काळामध्ये कौटुंबिक विषयांच्या बाबतीत विचार करू शकता. विशेष म्हणजे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी हा काळ पुनरावलोकनाचा असणार आहे. ज्या गोष्टी अगोदर घडल्या त्या गोष्टींच्या बाबतीत आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करणारा काळ हा असणार आहे. जुनी चूक दुरुस्त करण्याची संधी देखील या काळामध्ये कन्या लग्न कन्या राशीवाल्यांना या बुध भगवंताच्या वक्री अवस्थेत बघायला भेटणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या लोकांना हा काळ अत्यंत मोठा चांगला फायदा देणार असणार आहे. विशेष म्हणजे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने या काळामध्ये तुमचा मानसिक तणाव वाढणार आहे. ओव्हर थिंकिंग पण, अतिविचार करणे, खूप जास्त अतिविचारांमध्ये तुमची शारीरिक देखील कमकुवतपणा या काळामध्ये जाणू शकतो तुम्हाला. झोपेच्या समस्या या काळामध्ये तुमच्या वारंवार वाढणार आहे. पचन क्रियेच्या संबंधित देखील असंतुलन तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. विशेष करून बुध आणि सूर्य दशम स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे स्मरणशक्तीवरती अत्यंत ताण येऊ शकतो. सूर्यासोबत जेव्हा देखील कुठलाही ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह गोचर करत असतो किंवा राशी परिवर्तन करत असतो किंवा जेव्हा देखील युती संबंध निभावत असतो तो अस्त होत असतो. आणि या काळामध्ये बुध भगवान वक्री होऊन अस्त अवस्थेत देखील बघायला भेटणार आहे. तर या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला स्मरणशक्तीच्या बाबतीत, मान आणि खांद्याच्या बाबतीत तकलीफ किंवा शारीरिक व्याधी तुम्हाला जाणवू शकते. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे तुम्ही लक्ष व्यवस्थित पद्धतीने देणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी. या काळामध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर शरीराची काळजी नाही घेतली तर कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी येणारा काळ खूप जास्त प्रमाणात तकलीफदायक असू शकतो. विशेष म्हणजे या काळामध्ये 29 जून ते 5 जुलै या काळामध्ये तुमच्या समोर सर्व गोष्टींचे वास्तव समोर येणार आहे. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला दिखाव्याच्या गोष्टी बघायला भेटत होत्या, ज्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही फक्त ऐकून होतात, त्या सर्व गोष्टी तुमच्या नजरेसमोर या काळामध्ये येणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांची. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा काळ असणार आहे 6 जुलै ते 10 जुलै या काळामध्ये जुने संपर्क तुमच्या या काळामध्ये समोर येणार आहेत. व्यवहार आणि अपूर्ण विषय देखील तुमच्या या काळामध्ये समोर येऊ शकतात आणि ते पूर्णतेकडे जाण्याचे देखील प्रयत्न तुम्ही या काळामध्ये केले गेले पाहिजे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांनी 6 जुलै ते 10 जुलै या काळामध्ये. विशेष म्हणजे 11 जुलै ते 15 जुलै हा टप्पा विशेष म्हणजे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी करिअर आणि आर्थिक क्षेत्रामध्ये महत्वाचे संकेत देणारा काळ ठरू शकतो. करिअरच्या दृष्टीने काही महत्वाचे डिसिजन या काळामध्ये तुम्ही घेताना बघायला भेटतात, पण त्यामध्ये गोंधळून जाण्याची घटना घडू शकते. आर्थिक क्षेत्रामध्ये देखील काही नवीन ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला या काळामध्ये येणार आहे, पण तुम्ही त्या सर्व संकेतांच्या बाबतीत आतली सत्यता जाणून घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी 29 जून ते 23 जुलै या काळामध्ये 23 जुलै या काळामध्ये. नाही तर आर्थिकतेच्या बाबतीत आणि करिअरच्या संबंधाने काही महत्वाच्या संकेतांमध्ये तुम्ही जर चूक केली तर हा 2026 पूर्ण तुम्हाला या करिअरच्या बाबतीत झालेल्या चुका सुधारण्यात जाऊ शकतो कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर चौथा टप्पा आहे तो म्हणजे 16 जुलै ते 19 जुलै या काळामध्ये तुमची सामाजिक प्रतिमा आणि संवाद या सर्व गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला बिनाकामी कटकारस्थानामध्ये बोलल्या जाऊ शकतं. बिनाकामी तुमच्या एका शब्दाला पकडून तुम्हाला टार्गेट केल्याच्या घटना या काळामध्ये घडू शकतात. सामाजिक पद प्रतिष्ठेवरती कुठेतरी काळीमा फासण्याचे काम किंवा बिनाकामी तुमच्यावरती ब्लेम करण्याचे प्रकार या काळामध्ये घडू शकतात कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्ही होईल तेवढं सर्व गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून आपल्या बोलण्या चालण्यावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि विशेष पूर्ण म्हणजे 5 नंबरचा टप्पा जो आहे तो 20 जुलै ते 23 जुलै या काळामध्ये निर्णय आणि स्पष्टतेचा काळ असणार आहे कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी. होईल तेवढे तुम्ही सर्व गोष्टींच्या बाबतीत ज्या निर्णयांमध्ये तुम्ही कन्फ्यूज होतात, ज्या गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला स्पष्टता येत नव्हती, तो काळ असणार आहे 20 जुलै ते 23 जुलै या काळामध्ये. तुम्हाला सर्व बाबतीत निर्णयांच्या बाबतीत स्पष्टता येणार आहे. जे काही काम करतात या सर्व गोष्टींच्या बाबतीत येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे.
आतापर्यंतच्या सर्व गोष्टींमध्ये नकारात्मक गोष्टींपासून तुमची सुटका होण्यासाठी शास्त्राने काही महत्त्वाचे उपाय दिलेले आहेत. त्या उपायाच्या संबंधाने तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर उपाय व्यवस्थित फॉलो केले तर कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांच्या संबंधाने सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत नक्कीच सुधारणा होईल आणि नकारात्मक गोष्टींमधून तुमची सुटका होईल. दररोज तुम्ही 108 वेळा ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा जप श्रद्धापूर्वक करत चला. बुधवारी गणपती भगवंताची उपासना करा आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य दान करत चला. खोटे बोलणे कमी करा, अफवा पसरवणे कमी करा आणि चुकीचा संवाद आणि चुकीचं बोलणे कमी करा. चुकीच्या शब्दांचा उपयोग करू नका किंवा प्रयोग करू नका, जेणेकरून येणारा काळ सर्व बाजूने तुम्हाला फायद्याचा राहील. विशेष म्हणजे हिरव्या रंगाचे योग्य वापर करा. त्याच्यानंतर नियमित ध्यान आणि प्राणायाम करा. येणारा काळ सर्व बाजूने तुमच्यासाठी फायदेदायक राहू शकतो कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांशी होईल तेवढे गणेशजीची साधना करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मित्रांनो, बुध भगवान वक्रीचा काळ हा भीतीचा काळ नाही, हा काळ जागृतीचा असणार आहे. हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी आलेला नाही तर योग्य दिशा दाखवण्यासाठी आहे. काही लोक या काळामध्ये फक्त घटना पाहतील, पण काही लोक त्या घटनांमधील संकेत देखील ओळखतील. आणि ज्यांनी संकेत ओळखले ते पुढील अनेक वर्ष इतरांपेक्षा खूप पुढे जातील. कारण नियती नेहमी आधी संकेत देत असते आणि नंतर ते परिणाम देत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नक्कीच ही माहिती पोहोचा. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.